नमस्कार प्रेक्षक सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपले स्वागत। पुण्यामध्ये तरुणाईकरता वेगवेगळे कार्यक्रम होतच असतात। अशात पुण्यामध्ये नेक्स्ट जनरेशन फेस्टचं उद्घाटनही तालयोगी पंडित सुरेश तळवळकर यांच्या हस्ते झालं। ज्या देशामध्ये संगीत कला नृत्य याला स्थान नाही त्या देशामध्ये दहशतवाद येतो असं प्रतिपादन त्यांनी केलं। जागतिक स्तरावरती ज्या ज्या देशात दहशतवाद आलेला आहे त्या देशांमधले कला संगीताचा जर विचार केला तर त्यांचं म्हणणं हे त्यांनी स्पष्टपणे मांडलं आहे। जाणून घेऊयात पंडित सुरेश तळवळकर। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। प्रहार संस्थेचे बच्चू कडू हे गेले 6 दिवसापासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करता उपोषणाला बसले। त्यांना रक्ताची उलटी झाली आणि त्यामुळे त्यांची तब्येत ढासळली। सरकार आता त्यांच्या बाबतीत काय भूमिका घेणार हाही महत्त्वाचा विषय। जाणून घेऊयात बच्चू कडू। ऑरेंज अलर्ट हा हवामान खात्याने दिला आणि त्याचं प्रत्यंतर काल रात्रीच्या मुसळधार पावसामध्ये आपल्याला पाहायला मिळालं। पुणे, मुळशी, बावधन अनेक ठिकाणी जोराचा वारा येऊन पाऊसही मोठ्या प्रमाणात साधारणपणे 90 मिनिटं कोसळत होता। त्याची ही दृश्य।
नमस्कार प्रेक्षक, पुणे वृत्तदर्शन संपादकीयमधून मी डॉक्टर शैलेश गुजर. नुकताच आपल्याला अहमदाबादमध्ये ड्रीमलाइनर या विमानाच्या अपघाताची सगळी माहिती वेगवेगळ्या माध्यमातून झालीच आहे. त्यामध्ये अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळेला त्या ठिकाणी नायडू हे कॅबिनेट उड्डयन मंत्री देखील होते. संपूर्ण हा प्रकार पाहिल्यानंतर नेमकी चूक कोणाची हे ब्लॅक बॉक्समधनं आपल्याला समजू शकेल. त्यातले तज्ज्ञ त्यातली माहिती कालांतरानं आपल्याला देतील. पण अनेक लोकांचं त्यामध्ये जे नुकसान झालेलं आहे ते अपरिमित हानी भरून निघण्यासारखी नाही. परंतु हे जरी सत्य असलं तरी ज्या ज्या बातम्या आपण पाहतोय त्याच्यामध्ये कित्येक लोक मुलांच्या डिग्री समारंभाला गेले होते, भावाला भेटण्याकरता गेले होते, भाऊ बहीण सुट्टीचा आनंद घेण्याकरता इंग्लंडला चालले होते. या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर जग हे किती क्षणभंगूर आहे याचं प्रत्यंतर आपल्याला येतं. त्याकरता आपण आपल्या जीवनामध्ये सकारात्मकतेनं चांगल्या ऊर्जेनं जगणं आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला कित्येक वेळेला आपल्या शिवाजी महाराजांच्या वेळेला आपण एक म्हण ऐकलेली असते, जीवावरती आलं आणि बोटावरती निभावलं. अशी जर भूमिका आपण ठेवली तर निश्चितच आपण होतो. याचं उदाहरण म्हणजे या प्रवाशांमधला रमेश. त्याचं ज्या प्रकारे त्यांनी दार उघडून उडी मारली आणि तो बचावला हे एक आश्चर्यच मानावं लागेल. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.